पुण्यामध्ये भोंदू बाबाचं किळसवाणं कृत्य, दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण। नाशिकमधील भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एका भोंदू बाबाच्या किळसवाण्या कृत्याचा पर्दाफाश करण्यात आलाय। दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप पुण्यातील स्वप्नील लांडे यांच्यावर करण्यात आलाय। या प्रकरणामुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली असून श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंदूगिरीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न हे उपस्थित झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील लांडे स्वतःला गुरुवर्य म्हणून घेत असल्याचा आरोप आहे। एका अल्पवयीन मुलीला मांडीवर घेऊन तिच्या कानात मंत्र फुकण्यात आला, तसंच तुला कोणती अडचण आली तर तू माझ्याकडे ये असं सांगून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। उपस्थित या ठिकाणी झालेल्या या घटनेनंतर पीडित मुलीचे समुपदेशन करण्यात आले। या प्रकरणी बिबिवेवाडी परिसरातील एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आरोपी बिबिवेवाडी इथं राहत असल्याचं सांगितलं जात असून सध्या तो फरार असल्याची माहिती आहे। अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कारांच्या नावाखाली नागरिकांचा विश्वास समाधान करून त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा संशय या प्रकरणातून व्यक्त होतोय। आरोपीकडनं आणखी कोणाची फसवणूक किंवा शोषण झालं आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जातोय। अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या प्रकरणातील प्रत्येक आरोपाची सखोल चौकशी होणं ही गरजेची आहे। तपासातून नेमकं कोणतं तथ्य समोर येतं आणि या प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।